नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात येणाऱ्या पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या चोर बाहुली वन परिक्षेत्रात आयोजित करण्यात आलेल्या निसर्ग अनुभव कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। स्थानिक नागरिक, पर्यटक, माध्यम प्रतिनिधी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या उपक्रमात सहभाग घेत जंगलातील समृद्ध जैव विविधतेच्या जवळून अनुभव घेतला। पेंच व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत चोर बाहुली वन परिक्षेत्रात आयोजित करण्यात आलेल्या निसर्ग अनुभव कार्यक्रमात सहभागी झालेल्या पर्यटकांना जंगल सफारी दरम्यान अनेक वन्य प्राण्यांचं दर्शन घडलं। यामध्ये जंगली गवा आणि त्याचा कळप, बिबट्या, हत्ती, हरिण, मोर तसंच इतर वन्यजीवांचा समावेश होता। जंगल भ्रमंती दरम्यान परिसरातील नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलून दिसलं आणि पर्यटकांचा अनुभव आणखी स्मरणीय ठरला। हिरवगार जंगल, वन्यजीवांची मुक्त संचार करणारी दृश्य, आल्हाददायक वातावरणामुळे सहभागी नागरिकांनी या उपक्रमाचा मनमुराद आनंद घेतला। यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी गणेश खंडाईत यांनी उपस्थितांना वन्यजीव संरक्षण, वन्यजीव मानव संघर्षाची कारणं आणि त्यावरील उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती दिली। तसंच चोर बाहुली वन परिक्षेत्रात राबवण्यात येणाऱ्या भविष्यातील विकास आणि संवर्धन योजनांचीही माहिती त्यांनी दिली। बाईट बाईट बाईट। मैंने हिरन, बाइसंट और मोर बहुत कुछ देखा और जाते जाते बहुत अच्छा वातावरण था। अनुभव तो बहुत अच्छा आया। आज हमको बिबट्या दिखा, बाइसन, हिरन, मोर और बहुत कुछ देखने को मिला। बहुत अच्छा अनुभव आया। मौसम कैसा रहा? मौसम तो एकदम बढ़िया मौसम था। आज ना धूप थी ना कुछ, थोड़ी बारिश भी हुई, मज़ा आई, मस्त बिगने का आनंद मिला। चोर बाहुली परिसरात निसर्ग वनचे आयोजन करण्यात आले होते। त्यात प्रामुख्याने पत्रकार लोक, युसेनचे पदाधिकारी, युसेनचे लोक, स्थानिक लोक, स्थानिक पर्यटक, बाजूचे पर्यटक आणि जे काही पर्यटक आहेत त्यांना आम्ही सोबत आज होतोच। पत्रकारसुद्धा होते, न्यूजवाले होते। आज आमच्या चोर बाहुली वन परिसरामध्ये जाता जाता निसर्गाचा अनुभवकरिता रानगवे, बिबट, मोर, सांबर, कॉटेज डिअर असे विविध प्राणी इथं दिसलेले आहेत आणि आमचा या जंगल फार थोडा मस्त प्रमाणात आहे। आज थोडी मजा म्हणजे आज निसर्गसुद्धा आम्हाला साथ दिलेला आहे। निसर्गाची सुद्धा छाया आमच्यावरती आहेत।